आता बेसिक जे करतोय आपण इकडे, आता इकडच्या साईडला येतो, स्टूल घेऊन बस, पूर्ण माहिती सांगते शिलाईसाठी काय काय लागतं ते. तर पहिल्यांदा बेसिक शिकण्यासाठी आपल्याला शिलाई मशीन लागते. एक तरी साधी मशीन हवी किंवा एक तरी तुमच्याकडे जर चांगली मशीन असेल तर ही अशा पद्धतीची सिल्वर सनची मशीन आहे. त्यामध्ये जुकीची येते, अजून वेगवेगळ्या कंपन्या जपनीजच्या पण आहेत, त्या पण येतात. तर ही मशीन वापरत असताना आपण कशा पद्धतीने करत असतो आधी पहिला तुला सांगते. मग आपल्याला शिलाई करताना महत्त्वाचं काय लागणार आहे तुला, ही स्केल लागणार आहे अशा पद्धतीची. ह्या स्केलवर बघ अगदी व्यवस्थित 1 2 3 4 असे अंक आहेत स्पष्ट. इथे हे अर्धा इंच 1 इंच अशा पद्धतीचे, पण हे सेंटीमीटरवर आहे, पण आपण सेंटीमीटरचा यूज करत नाही, तर आपण इंचाचा यूज करतो. आपण इंचावरती माप शिकतो. पहिल्यांदा स्केल लागेल, त्यानंतर आपल्याला ही मेजरमेंट जी आहे ती मेजरमेंट लागेल. मेजरमेंट जी खरेदी करत असताना डार्क कलरची खरेदी करा, डार्क आणि ही म्हणजे दिसताना पण छान दिसेल. मळमळ कलर किंवा असं फेंट गुलाबी वगैरे असं घेतला की म्हणजे त्यामध्ये स्पष्ट अंक दिसत नाही. अंक ज्यामध्ये डार्क दिसेल, आता व्हाईटमध्ये हा अगदी उठून दिसतो, म्हणून अशा कलरची डार्क कलरची मेजरमेंट खरेदी करायची, अंक स्पष्ट दिसतात. त्यानंतर बॉबिन लागते. ही बॉबिन जी आहे ती बॉबिन घ्यावी लागते, धागा घ्यावा लागतो, कापड घ्यावं लागतं, कात्री महत्त्वाची कात्री लागते, टेप लागेल. आता धागा पहिला कसा घालायचा ते शिकवते तुला. बॉबिन घेते त्यातली, आता ही शिलाई मशीन आहे. हां, पहिल्यांदा धागा कसा घालायचा याला सांगते. हा आपला दोरा आहे, हा पहिल्यांदा इथे घालायचा. इथून आपण एकदाच घालून घेतला की आपल्याला परत परत घालावं लागत नाही, आपण फक्त मग धागे ओढत जातो. आता इथून यामध्ये घातलात तरी चालेल, न घातलात तरी चालेल. ज्या वेळेला ही गारमेंटसाठी यूज करतात त्यावेळेला इथे धागे टाकत असतात, कारण ते धागे व्यवस्थित काम म्हणजे व्यवस्थित येण्यासाठी. अजिबात धागा ते एकदा चालू केले की मोठा बंडल असतो तो चालूच होत असतो. पण हे आपलं आपण ब्लाऊजसाठी यूज करतो, त्यामुळे आपल्याला दोरी सारखे चेंज करावे लागतात. तर हे इथून आलं, त्यानंतर इथून घ्यायचा, इथून घेतला की आपण इथून घ्यायचा हा धागा, हा धागा परत आपण इथून घ्यायचा. त्यानंतर हे छोटंसं दिसतंय, ह्या खाचीमध्ये घालायचं, परत खाली इथून घ्यायचा. हे झालं. त्यानंतर पुन्हा इथून हा अशा पद्धतीने, त्यानंतर ह्यात टक करायचा. जे जे होल दिसत आहेत त्यामध्ये आपण व्यवस्थित घालायचं. महत्त्वाचा धागा ह्या पट्टीमध्ये जायला पाहिजे, ह्या पट्टीमध्ये जायला पाहिजे, तर शिलाई व्यवस्थित येते, नाहीतर आपल्याला पाठीमागे सळ पडते. आता हे व्यवस्थित खेचलं जाते काय आधी बघायचं, त्यानंतर यामध्ये घालायचं. यामध्ये टाकलीस की परत यामध्ये टाकायचं, परत ह्या लॉकमध्ये, परत ह्या लॉकमध्ये. हे जे लॉक बनवले आहेत त्या पद्धतीने आपण सगळे टाकत जायचं. त्यानंतर इथे अशा पद्धतीने घालायचं असतो आणि मग सुईत घालायचा. मग तुझा धागा घालायचं पूर्ण कंप्लीट झालं. पण मी आधी आता सुईत टाकायच्या आधी मी ही बॉबिन भरून घेते, कारण आपल्याला खाली पण त्याच कलरची बॉबिन हवी. तर काय करायचं, हे आता इथंपर्यंत आलेलं आहे ना, इथून धागा कट करायचा, हा धागा इथून कट करायचा आणि इकडे सुईत टाकलं नाही धागा, इथून धागा कट केला आहे. हाच बॉबिन घ्यायची, ह्या बॉबिनमध्ये इथून घेऊन इकडून घेऊन इथे सुद्धा लावलीस तरी भरतं, पण मी डायरेक्ट प्रत्येक वेळी न लावता डायरेक्ट कसं भरायचं सांगते. हे अशा पद्धतीने ह्यात टक करायचं, हे ह्याला लॉक करायचं आणि मशीन चालू करायची, धागा आपोआप भरतो. हे फक्त ओढायचं, ओढल्यामुळं काय होतं की अगदी व्यवस्थित धागा जो आहे तो भरला जातो. आता आपल्याला एवढं बस झालं, तर हे लॉक काढायचं,
इथून कट करायचा, पुन्हा हा धागा ह्या धाग्याला असा बांधायचा. बांधला की परत हा धागा ओढायचा. ओढून घेतला की ह्यात टक इथून पुन्हा ह्यात. काम आपलं एवढं सोपं झालं. पुन्हा सगळा धागा काढण्यापेक्षा कोणत्याही कलरचा धागा वापरायचा असेल तर इथून बॉबिनची आहे ती बॉबिन टाकायची, इथून धागा तोडायचा, त्या बॉबिनचा धागा इथे बांधायचा आणि ओढून घ्यायचा. काम पटकन होतं. जेवढा आपला काम वेळ वाचेल तेवढं शिलाई आपली जास्त होणार आहे. आता इथून इथे टाकायचं. आता हे बॉबिनमध्ये कसं घालायचं तर बॉबिन इथे दाखवते. इतकं आपल्याला इथून दिसणार नाही, पण हे अशाच पद्धतीने आहे. मी तुला साधी मशीन दाखवली त्या पद्धतीनेच ही बॉबिन असते. ह्या बॉबिनचा धागा काढायचा आता, आणि ही केस असते ही ह्यात अशी टाकायची. हा इथून इथे म्हणजे आपल्याला खेचून बघायचं व्यवस्थित येतोय का. मग आपण हे एका हाताने पकडायचं असं आणि मग घालायचं. लॉक कट करून आवाज आला की आपला धागा बसलेला आहे. आता पहिल्यांदा एक पाय असा इथे हे करायचं, धागा वरती येतो का बघायचा. आता धागा आपला वरती आलेला आहे तर हे आपण लॉक करायचं. आता आज पहिला दिवस आहे तर तुला शिलाई मशीन मारता येत नाही, म्हणजे पहिला सुरुवात करतोय आपण. तर कापड आपण घेतलेलं आहे, तर हे कापडाच्या कशा टिपा मारायच्या हे मी तुला सांगते. तर ह्या कपड्याचे आपण बरोबर समान भाग करून घेऊया. आता हा आहे तर इथून मी बरोबर चौरस काढून घेते. हा कोपरा इथे टिकवूस की आपला चौरस तयार आहे, म्हणजे हा चौकोन झाला. जेवढी प्रॅक्टिस करशील, जेवढ्या व्यवस्थित टिपा मारशील तेवढ्या तुला टिपा व्यवस्थित जमणार आहेत, तेवढं तुझं काम सोपं होत जाणार आहे. कारण प्रॅक्टिस नाही तरी काही होणार नाही. आता हे आपलं कापड आहे. आता आज मी तुला 4 प्रकारच्या टिपा मारायला शिकवते. आता ह्या तुला आज पूर्णच करायचे तरच तुला म्हणजे बेस थोडासा शिलाई करण्यासाठी तुला येईल. आता कशा टिपा मारायच्या हे पण तुला सांगते. सगळा वापरलेला चालेल ना. मी थोडीशी मोठी घेते कारण काहीच प्रॅक्टिस नाही, त्यासाठी मी इथे मोठे घेतलेले आहे. ह्यात आपण 4 सुद्धा करू शकतो पण प्रॅक्टिस कमी होईल. तर हे आता पहिल्यांदा घेतलं. आता हा आपला पट्टी घेतली. चॉक जो आहे तो चॉक घ्यायचा आहे, त्यामध्ये चॉकलेट असेल आहे का चालेल. ती मेजर टेप ती आहे सोडी ती. आता इथे बघ आपल्याला टिपा मारायचे तर पहिल्यांदा काय करायचं, इथून मेजर टेप ठेवायची. 1-1 इंचावरती टिप घे पहिल्यांदा. ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हे 14. आता इकडे सुद्धा पॉईंट करून घ्यायचं आणि आपण ह्या रेषा ज्या आहेत त्या व्यवस्थित आखून घ्यायची आणि त्यावरच टीप येईल याचा प्रयत्न करायचा. जे आहे ते आपण अगदी व्यवस्थितपणाने काम शिकायचं, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा छान वाटलं पाहिजे, आपल्या मनाला चांगलं वाटलं पाहिजे. आता इथून ही रेष जी आहे ती व्यवस्थित पकडायची, म्हणजे आपली समोरची रेष व्यवस्थित. आता 1 झालं, त्यानंतर दुसरी ही रेष व्यवस्थित. आता याच्यावरच आपली टीप येईल हा प्रयत्न करायचा आहे. हे आखून देते की जर तुमची टीप जर सरळ आली तर तुम्ही चांगली प्रॅक्टिस होते तुमची. जर टीप व्यवस्थित नाही आली तर अजून आपल्याला प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे असं समजून जायचं.
आता ह्या टिपा मारलेले आहेत, आखलेले. आता आपण टीप कशी मारायची म्हणून. आता पहिल्यांदा इथून सुरुवात करायची. ह्या रेषेवरच माझी टीप यायला हवी, अगदी हळूहळू पद्धतीने. इथे स्पीड असतं, हे आता स्पीड सुरुवातीला कमी करून घ्यायचं, म्हणजे येत नसेल तर अगदी हळू. हे खूप हळू होतं, तर मीडियम जेवढं पाहिजे तेवढं शेवट स्पीड असतं ते 3700 असतं. तर आपल्याला मीडियम म्हणजे 1200पासून सुरुवात कर, अगदी व्यवस्थित. अगदी थोडासा पाय मारलीस तरी टीप अगदी व्यवस्थित येते. तर ही टीप मारलेली आहे, दिसते सरळ. अशा पद्धतीने ह्या टिपा यायला पाहिजे. पहिला धडा हा. दुसऱ्या पद्धतीने कशा टिपा मारायच्या ते तुला सांगते. आज हे पूर्ण क्लासमध्ये पूर्ण करायचं आहे. आता दुसरा हा आपण घेतला, तर याला आपण तिरक्या टिपा घ्यायच्या. इथून सरळ झाली आपली आता. तर आता मी डायरेक्ट टाकून देते हे तिरक्या अशा. हा पूर्ण राऊंड भरून टाकायचा आहे सगळा इथून अशा पद्धतीने या तिरक्या. आता उरलेले तू पूर्ण कर असं. आता चौथी टीप जशी घ्यायची ती तिरक्या झाला. आता आपल्याला कोपरे वळवायला यायला हवे. कोपरे कसे वळवायचे असतात, तर पहिल्यांदा हा असा घ्यायचा, त्यानंतर इथून 1 इंच अंतर सोडून ही टीप घ्यायची, म्हणजे आपली सुई जी आहे ती इथून टकवून इकडे येईल. मी दाखवते करून एक, मग तू करू शकतेस. त्यानंतर हा जो पार्ट आहे तो इथेपर्यंत घ्यायचा. आता इथून आत वळवायचं आपल्याला, म्हणजे चौकोन करत आपल्याला आत जायचं आहे, की जेणेकरून आपली कोपरे वळवण्याची प्रॅक्टिस जास्त होईल. आता इथे पॉइंट केला. आता इथून पुन्हा आपण हा असा आपल्याला चौरस करून छोटासा चौरस घ्यायचा आहे. हे प्रॅक्टिससाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनेच प्रॅक्टिस झाली पाहिजे, तर शिवणमध्ये आपण टिपा अगदी व्यवस्थित मारायला शिकतो. हे मी आखून दिलं आहे. तू उद्या अजून एक घेऊन येऊन उद्या अजून प्रॅक्टिस करायची आहे. आज ही प्रॅक्टिस करायची, उद्या आज हे सगळं घरातून आखून आणायचं. एक कापड घेऊन, साधं कॉटनचं कापड घेतलीस 30 रुपये मीटरवालं तरी चालतं. कॉटनचे कपडे जास्त यूज करायचे, व्यवस्थित टीप येते, शिलाई येते. हां, कॉटनचा ना ते. आता हा पॉईंट इथे थांबवायचा आपण. इथून बघताना सुद्धा छान वाटते ना. हे अशा पद्धतीने टिप. आता सुरुवात कुठून करायची, आता बघ इथून सुरुवात करायची. इथे थांबवायचं, सुई आत टाकायची, मग उचलायचं. कोपरे काढण्यासाठी हे महत्त्वाचं असतं. इथे थांबवायचं, सुई आत टाकायची, परत सुरुवात. अशा पद्धतीने हे राऊंड तयार करायचे. आता हा मी काढते, तू प्रॅक्टिस कर. आता हा जो आखलेला आहे आपण तिरका काय टाकला तो, याला कशी मारायचे, डायरेक्ट इथून घ्यायचा. आता 3 प्रकारच्या टिपा झाल्या आपल्या. आता कर्व कसा मारायचा ते शिकवते. कर्व सुद्धा यायला हवा, कारण पॅन्ट ज्यावेळेला आपण ड्रेसची शिवतो त्यावेळेला कर्व असते. तर कर्व मारत असताना अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपली टीप येईल असा प्रयत्न करायचा. आता असा कर्व येणार.
आता हा इथे प्रॅक्टिस करायचं हे अशा पद्धतीने. त्यानंतर त्रिकोण एक घ्यायचा अशा पद्धतीने, आता दिला ना तशाच पद्धतीने. हा त्रिकोण, हा असा, पुन्हा असा, पुन्हा हा टोक, पुन्हा इथून, पुन्हा इथून, अशा पद्धतीने हा त्रिकोणसुद्धा तयार करायचा. म्हणजे आपले कोपरे, बेसिकचे कोपरे तयार होतात. आता हे करत असताना अगदी हळूहळू, जशी टीप आहे थोडंसं थांबायचं, पुन्हा कापड वळवायचं, पुन्हा थांबायचं, पुन्हा कापड वळवायचं. कापड कुठे वळवायला लागतं कसं हे लक्षात यायला हवं. डायरेक्टच चालू केला तर तुमची टीप सरळ होईल. इथे थांबायचं, पुन्हा कापड थोडंसं, पुन्हा थांबायचं, पुन्हा कापड वळवायचं. अशा पद्धतीने हा कर्व जो आहे तो भरपूर वेळा थांबत थांबत तयार होतो. डायरेक्ट घेतलात तर तुम्हाला लगेच जमणार नाही, थोड्या दिवसांनी प्रॅक्टिस होईल तशी जमेल. आता हा त्रिकोण घेताना मगाशी दाखवलं त्या पद्धतीने करायचं. तर ही बेसिकमध्ये प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. आता तुला आता कसं वापरायचं मशीन समजलं, तर तू आता हे प्रॅक्टिस कर आज. उद्या आपण पुढचा भाग बघू. तर आता तू याला टीप मारायला घे. हां.